नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम तुळजापूरची सफर पाहूया. सर्वात प्रथम आपण या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. चला तर पाहूया. तर असे सर्वात प्रथम हे राजमाता आऊसाहेबांचं प्रवेशद्वार व शहाजीराजे भोसले यांचं प्रवेशद्वार आहे. दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला प्रथम दिसेल हे आहे आंघोळ करण्यासाठी कुंड, जे आपण कुंड म्हणतो त्याला, ते कुंड आहे. तिथे आंघोळ स्नान करून मगच लोक दर्शनासाठी जातात. तर दर्शनासाठी जातात. तर आपण तिथून हे झाल्यावर दर्शनासाठी माझ्यासाठी मंदिरात प्रवेश करतात. तर मग आपण पाहूया किती गर्दी आहे, काय आहे. चला पाहूया. तर या कुंडमध्ये स्नान करून असं जुना समज आहे की सर्व पाप धुवून जातात. त्याच्यामुळे भाविक भक्त स्नान करतात. स्नान करून तिथून पुढं लोक मंदिराच्या दिशेने निघाले. चला तर पाहूया, आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. मंदिराच्या दिशेने स्नान नक्कीच जातो आपल्याला. आणि जे लोक भाविक त्यांना हे माहीत नसते स्नान कुठे करायचं, काय करायचं. तर हे कुंड म्हणून इथे स्नान करतात. तर आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करूया. प्रवेश केला की सर्वात प्रथम दर्शनाकडे म्हणून एक रांग लागते. बोर्ड दिलेला समजलं आहे. त्या दिशेने गेले तर आपण दर्शनासाठी भारी जवळपास 3-4 तास लागते दर्शनासाठी. चैत्री वारीला तर 6-7 तास लागते दर्शनासाठी. तर आपण मुख दर्शन घेऊया. चला तर आपण तुम्हाला मी सर्व मंदिर परिसर दाखवत आहे. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. नेट बीट सगळं चालू राहतं. नंबर लावलेला आहे.